एका टाइम नंतर ह्या गोष्टी ज्या मी करतेय, जेवढे आता मी एवढं लेट येऊ शकते किंवा काय, हे थोडं थोडं कमी होणार हे मला माहितीये. ते एक्सेप्टन्स हवाय आपल्यामध्ये की सगळ्या गोष्टी आपल्याला करून मॅनेज झाल्या पाहिजे. आणि मला असं नाही की हेच मी कंटिन्यू कायम असंच राहणार आहे, माझं नाहीये. मला फॅमिलीकडे पण लक्ष द्यायचंय, जे मला द्यावंच लागणार एका टाइम नंतर. मुलं वगैरे झाले. हा, तर ते मला माहिती की मला हे करायचं, ते माझ्याकडनं होणारच आहे. मी त्या फ्लो मध्येच आहे, जसं जाईल ना तसं आपण आपल्या स्वतःला चेंज करायचं. आणि छंद म्हणजे पण तुमचा तरी इंटरेस्ट राहीलच. इंटरेस्ट तर कायमच राहणार आहे. ते असं ढोल असं एक माझ्यासाठी की ते माझ्या मनातनं कधी उतरणारच नाही, कारण ती माझा एकच असा छंद आहे की मी त्याच्यासाठी काही करू शकते. ठीक आहे, आपण गॅप घेऊ 2 वर्षाचा, पण त्या 2 वर्षाच्या गॅप नंतर मी माझ्या पोरांना पण शिकवणार आहे. हा, परंपरा जपायची ना मला, त्यांना पण शिकवायचं. शिवजयंतीला जाणार, ते गणवेश जे काय महाराजांचं मुलगी असेल जे काय, तेच मी सगळं करणार आहे. मला ती जपायची परंपरा आपण पुढे नेली तर पुढचे लोक ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतील. अजून 10 वर्षात चेंज होईल. मला हे चेंज नकोय. अजून माझ्यासोबतचे जेवढे मी त्यांना सगळ्यांना तेच सांगते की हे जी परंपरा आपल्याला चालू ठेवावीच लागणार आहे. तर मी ते कंटिन्यू करणार आहे. असं नाही की माझं बंद होईल, 1-2 वर्षासाठी बंद होईल. ते एक्सेप्टेबल आहे, ते मी करू शकते. आणि पण ह्याच्यानंतर मी ते फॉलो करणार आहे. आणि माझे जे काय आहे, माझी फॅमिली ओव्हर ही पण पथकात होती. माझ्या मावशीच्या मुलाला पण मी पथकात घेऊन गेलेली आहे. मला असं आहे की सगळे तुम्ही चला, आपण जपली तर पुढचे जपणार आहेत. सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे. आता तुम्ही कोकणात किती वर्ष राहिलात तरी? राहिलो ना आम्ही कुठे, आमचं गाव आहे फक्त तिकडे. गणपती वगैरे जाता मग? गणपती माझं सगळं इथेच, मी तिथं कसं काय जाणार. जन्म पण नाही का तिथला? नाही, माझा पुण्यातलाच जन्म आहे. बाबांचा तुमचा जन्म तिथला? असं माझ्या पप्पांचा पण पुण्यातला जन्म आहे. माझे आजोबा तिथले होते. तुम्ही अच्छा, मग काय म्हणता मी कोकणी आहे म्हणून? कोकणी म्हणजे घर आहे ना आमचं. माझे काका राहतात मोठेवाले तिथे. अच्छा, मग जाता वर्षातनं कधी? जातो. गणपतीला कधी गेले होते? नाही, गणपतीला मी कुठेच नाही जात. मी गणपतीला 13 वर्ष झाले इथंच आहे. माझ्या घरी गौरी गणपती बसतात, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या घरातलं सोडून कुठे जाताच येत नाही. अच्छा, हा, घरी. आणि जे घरचे आहेत ना गावाला राहतात, ते आमच्या घरी येतात, कारण आमच्या घरी गौरी गणपती बसतात. माझ्या एका काकूंच्या घरी बसतात. आमच्या दोन घरात गौरी गणपती बसतात, म्हणून तेच स्वतः इकडे असतात 10 दिवस. अच्छा, कोकणात ते साजरा नाही ते नाही करत, ते सगळे इकडेच येतात, पूर्ण फॅमिली. आता जसं तुम्ही बोललात ना, लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन येतात आणि परिस्थिती नेहमी चेंज होत असते. असं नाही की प्रत्येक वेळेस आपल्या पक्षात निर्णय राहील किंवा ते नाहीच राहणार कधी. जे स्मूथ गोष्टी चालू आहेत ते नाही राहणार, बरोबर. तर एवढं जे मॅच्युरिटी बोलतात किंवा समजदारी, यासाठी पण काही लोकांच्या आयुष्यात इन्सिडेंट म्हणा किंवा एक्सपिरियन्सेस त्यांचे असतात, त्याच्यानंतर त्यांना ही मॅच्युरिटी येते. माझं पण झालंय. तर कुठलं असं इन्सिडेंट होते की वाईट एक्सपिरियन्स किंवा चांगला एक्सपिरियन्स दोन्ही असतात, दोन्ही मधनं शिकतो माणूस. तर तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या अशा 1-2 गोष्टी होत्या की ज्याच्यातनं तुम्हाला सांगू का, निर्णय घेण्याची म्हणजे एक क्षमता किंवा एक वय वाढत गेलं ना, ती आपोआप समज येते. वयानुसार म्हणजे अप्स अँड डाऊन्स तर आलेलेच, असं नाहीये. खूप गोष्टी मी अशा आहेत की मी उद्धट पटकन बोलते, त्याच्यामुळं गोष्टी क्लॅशेस झालेल्या आहेत आधी. तर मग मी ते माझं आता थोडं कंट्रोल केले आहेत गोष्टी. मी तुम्हाला नाही पटत आहे ना, तर मी तिथं नाही बोलत आता जाऊन. आधी काय व्हायचं, काय झालं ना की मी जाऊन भांडायचे. अच्छा, तर ते मला असं आता वाटतं की काय होणार आहे, भांडून 2 महिन्यासाठी येतोय, त्याच्यात पण हे सगळं करायचं. मग आता नाही वाटत, मी लक्ष देते. कोण माझ्याबद्दल काहीतरी बोलते, हे बघा, जेवढा आपण वर जाऊ ना, खाली खेचणारे पण लोक आहेत आपल्याला, बरोबर. हे असं नाहीये की मी स्मूथ चाललीये वरती, असं नाहीये. भरपूर लोक जे मला खाली खेचायचं बघतात. पण मला आता तेवढं समज आलीये की मी जर एंटरटेन केलं ना, मीच स्वतः खाली आहे. म्हणून मी ते बोलतात आहे ना, हो म्हणते फक्त, मी लक्ष देत नाही, मी सोडून दिले. कारण मला माहितीये स्मूथली कोणच वर गेलेलं नाहीये आयुष्यात, बरोबर. तर असणार आहेत. भरपूर लोक बोलतात काय जायचंय, स्वतःच्या पथकात वाजवा. ठीक आहे, वाजवू, पण आता मला जे मान भेटतोय, मला स्वतः इच्छा आहे की मला कोणाला नाही म्हणायला आवडत नाही. मला बोलवतायत ना, ते लहान पोरी जे आहेत ते मला बघून वाजवतात, ते मला इन्स्पिरेशन मानतात. तर माझं असं, मी 2 मिनिटं जरी तिथं जाऊन आले ना, त्यांच्यासाठी समाधानासाठी मी जाते तिकडे. मला तर आवड तर आहेच, पण मी त्यांच्या समाधानासाठी तिथं पोहोचतीये. त्यांना मी वाजून दाखवते, माझं वादन बोलतं. मला बोलायची गरज नाही. मी कुठंच जाऊन तिथे कुठे बोललेली नाही. फक्त माझ्या मामाच्या इथे 2 शब्द बोललेले आणि शिखंडीला बोललेली, त्याच्या व्यतिरिक्त कुठं बोलले नाही मी. मला एवढंच, मी सगळ्यांना तेच सांगते, तुम्ही मला बोलवा, मी वाजून दाखवणार.
मी जे काय माझ्या वादनात तुम्हाला दिसणार मी काय, माझी कला काय आणि काय नाही. बरोबर. तर मला असं फोर्स नाही करत की तू बोल वगैरे, जिथं बोलायचं तिथंच. पॉडकास्टला बोलायचं, इथेच बोलायचं. हा, इथेच बोलले. बरोबर ना. आता तुम्ही जसं म्हटलं ना की खेचणारे असतात, तर तुमच्या खेचणारे म्हणजे रिश्तेदार होते की बाहेरचे? असं माझे घरचे तर आता मी आता ज्या ह्याला आधी होते, आधी जाऊन देत नव्हते, आता माझं नाव झाले. माझ्या घरच्यांचा फुल सपोर्ट आहे. माझ्या मम्मीची फॅमिली पूर्ण, माझ्या सासरी जी काय फॅमिली पूर्ण, सगळ्यांचा सपोर्ट आहे. असे बाहेरचेच लोक आहेत जे खेचतात. माझ्या घरचे कोणच असं नाहीये की तू नको करू, नको जाऊ. काय टेन्शन नाही. मग काय खेचणारे असले तर म्हणूनच प्रॉब्लेम आहे. माझे घरचे खूप टचवूड की मला एवढी चांगली फॅमिली भेटली, मला कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाहीये, खरंच नाहीये. आणि जेन्युइनली. आणि ते तुम्ही बोललात ना की तुमचा उद्धट स्वभाव होता, मग नंतर चेंज, पण तुम्हाला रिअलाइज केव्हा झालं किंवा कितव्या एजला झालं की आपण? आता 2-1 वर्ष माझं लग्न झाल्यापासून मला कळतंय की आपण किती बोलावं, कुठं माहिती नाही मला. माझ्या हस्बंड मला कळतंय की मी किती बोलायला पाहिजे कुठं. तो मला टोकतो, तू इथे जास्त बोलतेस, थोडं तुझं स्वभाव नको बोलू, नको लक्ष देऊ. त्याच्यामुळे मला हळूहळू कळायला लागलं की मी जेवढं उद्धट बोलते तेवढं माणसं लांब जातात माझ्यापासून. मला माणसं जोडून ठेवायची आहेत ना. त्याच्यामुळे मी आता कोणालाच उद्धट बोलत नाही. मला जेवढं मी हसून राहील सगळ्यांसोबत. मी मस्करी खूप करते, मी वाजवताना पण अशी खूप मस्करी करते. टाइमपास असतो ना ते. मला असं कोणाच्या तोंड असं सॅड आहे असं नाही आवडत बघायला. खुश पाहिजे, खुश पाहिजे. तुम्ही वाजवताय ना, तुमची ती एनर्जी दिसली पाहिजे. एक ऊर्जा असती माझ्यात, एक एनर्जी येते, ते मला असं वाटतं माझ्या सगळ्या ऑरात असल्यास तसाच पाहिजे पॉझिटिव्हिटीचा. आणि तुम्हाला असं काय वाटलं पण माणसं जोडून ठेवायला पाहिजे? माणसंच कामाला येतात. अच्छा, पैसा कामात नाही. पैसा काय, माणसं जोडली तर आपण माणसं जेवढी जोडू, मला माणुसकी जपायची, मला बाकीचं नाही एवढं. मग जेवढं आपण माणसं जपू ना, आपण किती पण लो असू दे, ती माणसं आपल्यासाठी आली पाहिजे, म्हणून मला माणसं जपायची. अच्छा, म्हणजे कामाच्या वेळी माणसंच सपोर्ट करणार. सपोर्ट त्यांचा पैसा असतो, मॅटर करतो, पण माणसं पाहिजे ना. बिना माणसांचं सर्वाइव्ह कसं करणार? मला लोक लागतात आजूबाजूला, मस्ती करायला, गप्पा मारायला, जर काय प्रॉब्लेम्स असतील त्यांना सांगायला, अशी लोक पाहिजेत ना आजूबाजूला. म्हणजे असे खूप कमी लोक आहेत ज्यांच्यासोबत मी सगळं शेअर करते. पण जर बाहेर गेले, मीच कोणाशी बोलले ना, तर माझा अर्थच काय राहिला? आपणच असं बसलो, नाही चालणार. जनावरच झालं. हसायचं नाही, काय नाही, ऍटिट्यूड दाखवायचं ते जमतच नाही मला. समोरचं माझ्याशी नाही बोललं ना, मी नाही बोलत, माझा तो स्वभाव आहे. तुम्ही मला कळलं ना, मला माणसं ओळखता येतात, मला नजरेत पण कळते की मला एक एनर्जी पास होते, तर मी नाही जात तिकडे एंटरटेन करायला. पण जी माणसं त्यांना विचारा मी काय आहे. मग अच्छा, रसिका रिअल मध्ये काय आहे? मग त्यांच्यासाठी वेगळा पॉडकास्ट घ्या. मग तर तुम्ही खूप साऱ्या म्हणजे गोष्टी शेअर केल्यात की तुमचं स्टार्ट कधीपासून झालं आणि लोकांनी काय यायला पाहिजे यामध्ये, बरोबर. आणि तुमच्या लाईफ बद्दल पण चांगली लाईफ आहे, तशीच राहायला पाहिजे. आम्ही एक प्रश्न विचारतो की तुम्हाला असं काही आहे इन्फॉर्मेशन जी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे पथकाबद्दल किंवा काही? मी तर म्हणतेय की थोडी आपण मागं राहिलं, मला असं वाटतंय. म्हणून मुली असू मुलं असू दे, आपण परंपरा जपली तर आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेऊ शकतो. आता खूप कमी होत चालल्यात गोष्टी, तर ते आपल्याला कमी न करता जेवढं पुढे जाता येईल या सगळ्या गोष्टी घेऊन, तेवढं तुम्ही प्रोत्साहन सगळ्यांना करा. म्हणजे आई वडील पण, फॅमिली जे गोष्टींना लोकांना त्रास होतो, पोरींना किंवा पोरांना पाठवत नाही, जॉब करा. मला असं वाटतं की त्यांनी पोरांना थोडस मोटिवेट करावं की तुम्ही हे करा, कारण पुढची पिढीला पण हे कळलं पाहिजे गणेश उत्सव काय असतं, नवरात्री काय असते. या गोष्टी आता आपण जपल्या तर आपल्या नंतरचे 50-60 वर्ष, 100 वर्ष हे आपण हे पुढे जाईल. नाहीतर मग हे स्टॉप झालं तर मग काय अर्थच नाही या गोष्टींना. आणि पोरींनी तर मला असं वाटतंय करावंच, कारण एक फिमेल मध्ये एक एनर्जी वेगळी असती, ती तुम्ही मेल मॅच नाही करू शकत. आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळ्या गोष्टी करणं खूप त्याला सपोर्ट लागतो पण, आणि हे स्वतः पण त्यांच्यात तेवढी एनर्जी असते. आणि म्हणजे त्याला काय म्हणतात, आतमधनं इच्छा यायला आणि आहेच असतं. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त, बरेच जण फोटो काढायला येतात, आपला व्हिडिओ व्हायरल जायला पाहिजे म्हणून येत आहे, तर माझं असं म्हणणं आहे त्याच्यासाठी तुम्ही येऊ नका. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना ते तुम्ही करा 100%.
ढोल पथक असं आहे, तुम्हाला आवडला ना हम्म, तुम्ही त्यासाठी काय पण करणार हे 100% मी सांगू शकते. हा. कारण मी माझा जो जॉब सोडतीये, हम्म, मला ते 10 दिवस माझे पाहिजेले म्हणून. हम्म. तर हे माझं असं म्हणणं नाही कोणी जॉब सोडावा, हा, हा, असं नाहीच आहे, कारण मी त्या टायमिंगला मी केलेलं आहे. केलेलं आहे. हा. पण तुम्ही असं आहे की थोडंसं तुम्ही लक्ष द्या, गोष्टी करा, तुम्हाला जे आवडतं तरच करा. तुम्हाला नाही आवडत आहे ना, तुम्ही फक्त ह्याच्यासाठी येत असेल तर येऊ नका. येऊ नका. आतमधनं इच्छा असली तरच या. तरच या. असं नाही शोबाजी रील व्हायरल करायची म्हणून येऊ नका. फेमस हम्म. व्हायचं म्हणून येऊ नका. येऊ आणि नका. फेमस होण्यासाठी तरी मी तर फेमस होण्यासाठी कधी मला वाटलं नव्हतं. हम्म, माझ्या वादनामुळे मी आज झाली जे काय. तर हम्म, तुम्ही पण तेवढ्या एनर्जीनी पोरींनी केलं. आता मला बघून एवढं इन्स्पायर होतात ना, हम्म, तर ते तसेच वाजवतात माझ्यासारखे सेम. तर हम्म. मला खूप चांगलं वाटतं. तर तुम्ही असं काहीतरी करा की तुम्ही पण पुढे जाल त्या पुढं, गोष्टींमुळे. नुसतं फेमस व्हायसाठी नको. हा, नुसतं फेमस होण्यासाठी ऍक्च्युअल नाही परंपरा करावं. जपायसाठी आणि हा. शिकायसाठी या. बरोबर. तर थँक्यू. हा एक तुम्ही संदेश पण दिला एक चांगला. हम्म. आता आमचा शेवटचा प्रश्न आहे. बरोबर.